अक्कलकोटच्या पवित्र भूमीत एक दिवस एक अद्भुत योगी प्रकट झाले. श्री स्वामी समर्थ महाराज. त्यांच्या तेजस्वी दर्शनाने गावातील लोक थक्क झाले. पण त्या गर्दीत एक साधा, गरीब पण अत्यंत भक्तिमान माणूस उभा होता. चोडप्पा. त्याच्या अंतःकरणात स्वामींबद्दल अपार प्रेम आणि श्रद्धा होती. स्वामी सुरुवातीला खंडोबाच्या मंदिरात राहत असत. चोडप्पा रोज मंदिरात जाऊन त्यांना नमस्कार करत, त्यांना अन्न देत. एक दिवस स्वामींनी त्याच्याकडे पाहून विचारले, चोडप्पा, माझ्यासाठी घर आहे का? चोडप्पा नम्रतेने म्हणाला, स्वामी, माझं घर गरीब आहे, पण तुमच्यासाठी तेच वैकुंठ आहे. त्या दिवसापासून स्वामी समर्थ चोडप्पांच्या घरी राहू लागले. चोडप्पा आणि त्याची पत्नी स्वामींची सेवा करत राहिले. घरात अन्न कमी असले तरी स्वामींसाठी नेहमी पहिला घास ठेवला जाई. स्वामींच्या कृपेने त्या घरात नेहमी आनंद आणि समाधान नांदू लागले. पण स्वामी समर्थ हे केवळ कृपारू नव्हते, ते कठोर गुरुही होते. ते अनेकदा चोडप्पांची परीक्षा घेत, कधी रागावत, कधी अपमान करत, तर कधी मारही देत. पण चोडप्पा कधीही विचलित झाला नाही. कथेचा सारांश. चोडप्पा महाराजांची भक्तिमय कथा स्वामी समर्थ आणि त्यांच्या भक्त चोडप्पा यांच्यातील निस्वार्थ प्रेम आणि भक्ती दर्शवते. या कथेमधून त्याग, समर्पण आणि गुरुवरील अटळ श्रद्धेचा संदेश मिळतो.